आज ना तुम्हाला मी माझ्या दिवसभराचं रुटीन दाखवणार आहे. आत्ताच माझी आंघोळ झालेली आहे. चला तर मग आता पटपट आवरूया. इकडे मी पालवी गोळा करायला गेलेली. पालवी गोळा करताना मी वेल आणला. खाऊची पानं असतात ना, त्याचा वेल एक लावायसाठी आणला तिकडूनच. तिथे पालवी गोळा करून आणून ठेवलेली आहे. फुलं वगैरे सगळी फळं वगैरे सगळे एका जागेवर करून ठेवले. मी दुसरं काय बाकीचं शूटिंग केलेलं नाही, म्हणजे स्वयंपाक वगैरे धुणं भांडी मी नंतर केलं होतं. देवपूजाचं वगैरे ही पूजा केल्यानंतरच मी पूजा मांडायसाठी बसलेली. पूजेसाठी रांगोळी काढून घेतली, त्यावर पाट ठेवला, त्याच्यावर ब्लाऊज पीस नवीन ठेवलं आणि त्याच्यावर स्वस्तिक तांदळाचं काढून ठेवलं. आणि नंतर ना फोटो वगैरे मांडून गणपतीची पूजा करून गणपती आधीकर ठेवला. नंतर कलशाची पूजा करून कलशसुद्धा ठेवला. तुमच्याकडे कशी पद्धत आहे पूजेची सांगा. आमच्या इकडं आम्ही असंच पूजा करतो. नंतर ना फळे वगैरे ठेवून पूजा ही. आणि पुन्हा नंतर मी रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे. रांगोळीचं शूट घेतलेलं नाही, कसं आहे व्हिडिओ खूप मोठा होता, त्याच्यामुळे मी लई शूट घेत बसत नाही. नंतर पूजेचं म्हणजे देवपूजा वगैरे केलेली आणि पूजा मांडलेलीच, नंतर हे असं शूट केलेलं होतं. पूजा वगैरे असल्यावर घरात किती छान आणि प्रसन्न असं दिसतंय ना बघा. पुन्हा नंतर ना आम्ही वेळ होता म्हणून रानात आली होती. बऱ्याच दिवस झाले मी रानातच आले. ते कंप्लीट 1 वर्ष झालं असेल. वर्षानंतरच मी रानात गेले, कारण की मागच्या वर्षी मी गेलेली तसमे लहान होता तेव्हा, त्याचा शेतकरीचा शूट करायचं होता ना, तेव्हा गेलेली. आता त्याच्यानंतर आत्ता आलेलं आहे. इकडं भाजी केलेली आहे एक साईडला, आणि मध्ये कांदा लसूण केलेला आहे, आणि पलीकडच्या साईडला हरभरा केलेला आहे. इकडच्या साईडला बघा इथं पावट्याची जाळी पसरलेली आहे, त्याला पावटे भरपूर आलेत. इथं तसमेच बघा कसं चाललं यार, भाजी म्हणतो घेतो. इथं कांदा आहे, तसमय नाचत होता मध्ये मध्ये. इथं मधल्या साईडला ना मिरच्याच्या 2-3 लाईनी येते. इकडच्या साईडला भाजी, कांदा लसूण, आणि पलीकडच्या साईडला हरभरा आहे. असं सगळं. आणि त्याच्या पलीकडच्या साईडला सगळीकडे शाळू लावलेला आहे. निम्म्या वावरात हे केलेलं आहे, निम्म्या वावरात हे केलेलं आहे शाळू वगैरे. इकडच्या वावरात माळवं केलं आहे सगळं, म्हणजे वांगीची झाडंही लावली होती, मेथी कोथिंबीर, पुन्हा शेपूची भाजी. तसं मी किती खुश आहे बघा रानात आलाय म्हणून. किती आनंद वाटतो ना मुलांना, असं आपल्याला पण किती छान वाटतं. म्हणून मी तसम्याच्या पप्पांना म्हटलं चला आपण पण जाऊया, म्हणून आम्ही आलो. काही एवढं नव्हती गडबड घरी, पण कामाची सगळी कामं वगैरे आवरून आली होती ना. इकडे हे पाठीमागं आहे ना ते दिसते, ते आमच्या मसरांचं शेड आहे, त्याच्या पलीकडेच पोल्ट्री आहे. इकडं चाललंय तसमायचं हे उपटायचं काम करतोय. I'm here. काम करतोय बघू काय करतोय तसमाय. कशाचं काम करतोय हा? काय नाही, गवत उपट की गवत उपट. काढ की चप्पल. नाही काढायची का? चप्पल काढायची नाही, काटा लागतो. ओ का मातीत खेळतो या तसमय. बघ काय आहे छान. कांद्याची पात मी व्हायचं थोडीच तोडलेली आहे, कारण की अजून छोटेच कांदे होते म्हणून कवळे एक शेंडा मुलांसाठी मी थोडासा तोडला होता. लई नव्हतं तोडलं, थोडंसं व्हायचंच तोडलं होतं. एवढंसं का मी तोडलं होतं. आलो होतं म्हणून रानात आलं होतं, म्हटलं काहीतरी घरी न्यावं म्हणून तोडलं. इकडं आहे आमचे चिक्कू झाड. इकडच्या साईड तर तुम्हाला सगळं दाखवते शेडच्या कडचं. ही पलीकडच्या साईडला ना पोल्ट्री आहे. त्या पोल्ट्रीच्या अलीकडच्या साईडला सगळी झाडं लावलेली आहेत आम्ही फळांची. इथं बघ चिमणी का कशानं घरटं केलेलं आहे, छान वाटतं. असं काय बघितलं किती छान वाटतं ना आपल्याला. इथं चिक्कू काय फारसे नाही ते आले, थोडेसे. त्यातलं एक मी तोडून घेतला पूजेला मांडायसाठी. मांडली होती फळे, पण ते चिक्कूसुद्धा घ्यावं. पलीकडच्या साईडला आहे ना ती दिसते ना तुम्हाला जाळी आणि पडदा, तिकडच्या साईडला पोल्ट्री आहे. इकडच्या साईडला ना अशी झाडं लावली ती पेरूची, चिक्कूची, पुन्हा केळांची. आम्ही असं घरचीच केळं आमच्या जास्त भरपूर खाते, लयशी विकत आणत नाही आम्ही.
कारण की भरपूर झाड आहेत. एक झाड लावलेलं त्याची किती अडचण झाली आहे बघा. एकाने एक फुटत गेलेलं आहे ते. असं लांब लांब लावलेत. आधीमध्ये पेरूंचे लावलेत आणि जरा लांब केळीचे लावलेत. पेरूला पण पेरू आलेत बघा. तिथं केळी लावलेली तर आता इकडे पण बघा केळी आहेत. इथं पण अडचण झाली आहे केळांची भरपूर. शेत केळाला केलं हे नवीनच आलेलं दिसतंय. इथं पेरू बघा खाऊन पडलेला आहे. माकडांनी टाकलाय का पक्ष्यांकडून पडलाय. आमच्या घरचेच पेरू वगैरे असतात. ह्या शाळूसुद्धा आमचंच वावर आहे. हे शेडाच्या शेजारचंच आहे ना. ही केळी तेवढी पिकतील आता बघा 15 दिवसात. नंतर ना तिकडून फिरून आले. नंतर ना हे मसरांचं शेड आहे. म्हणजे पोल्ट्रीला चिटकून मसरांचं शेड आहे. खूप मोठं शेड आहे. बघू शकता तुम्ही. इकडे कुट्टा मिशन. त्याचा कुट्टा करून मसरासने चालते. मोठ्याचे मोठं आहे. पण 2च मसर आहेत. त्या शेड मस्त मोठा आहे. पण हे बारकर आम्ही तेव्हा आलो तर ना तेव्हा पण त्या दुसऱ्या म्हशीला बाळ झालेलं. आता ह्या दुसऱ्या म्हशीला बाळ झालं आहे. आणि ही पलीकडच्या साईडला 2 शेरड आहेत. ते पलीकडच्या रूममध्ये ठेवलेले आहेत. इकडचं चौका तुम्हाला दिसते का खिडकीतून पलीकडे मसरा दिसते ती. आणि इकडच्या साईडला शेरड आहेत. ठीक आहे. नंतर ना शेरडांकडनं ही फिरून आल्यानंतर ना शेरडांच्याच पलीकडच्या दरवाजानं ना मोकळे मैदान आहे. म्हणजे तिकडं पाण्याची टाकी वगैरे आहे. मग तुम्हाला दाखवते बघा. हे इथं मोठीशी पाण्याची टाकी आहे. एवढे पाणी लागतं. पोल्ट्री आहे ना आमची त्यामुळं ना पिल्लांना पाणी भरपूर लागतं. त्यामुळे ही टाकी फुल भरली ना मग लवकर संपत नाही. पण ती सगळीकडनं पॅक करून घेतलेलं आहे जाळीनं. त्यावर तसं आला रानात बाबासोबत फिरत होता तिकडून. पप्पाच्या मागणं चाललंय त्याचं. नंतर ना इकडं काही आहे आमची पोल्ट्री. फायनली तुम्हाला दाखवते. तुम्हाला काही माहिती असेल पोल्ट्रीची तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. मला ह्याच्यातील फार अशी माहिती नाही. तुमच्या दादांना बोलायला लावेन तुमच्याबद्दल. पोल्ट्रीबद्दल काही माहिती हवी असेल तर. ही बारक्या पिल्लांची भांडी आहेत बहुतेक. आणि ती पट्टेकडं गोल रिंग करतात ना आधीकर पिल्ला आल्या तेव्हाच आहेत ते. म्हणून ते इकडच्या साईडला सामान ठेवले. आणि हे आहेत ना प्लेट्स ते आहेत हीट देण्यासाठी. लहान पिल्लं असतात ना त्यांना गरमीसाठी त्यासाठी ते हे आहेत. त्याच्या खालीच गोल रिंग करून ते पिल्लं ठेवते ते. आणि ते आहेत पाण्याचं म्हणजे डायरेक्ट पाणी ना त्या भांडी जोडायचे पाण्याची. आणि हे जे आहे ना ती पाण्याची भांडी हलवणी म्हणून त्याच्यात खाली जड राहायसाठी. इकडे आहेत खाद्याची आणि पाण्याची भांडी. ही मोठी पिल्लं झाली ना ही भांडी वापरतात. आणि लहान पिल्लं असली की ना ती मगाशी दाखवलेली ती भांडी वापरतात. आमचं शेड तर वाईच कमी 150 बाय 30 फूट आहे का काय असं आहे. भरपूर मोठा आहे. की पण त्याला चुना मारलाय किती स्वच्छ आहे बघा. अजिबात घाण नाही आमच्या शेडात. काहींच्या शेडात भरपूर घाण असते. हे पाहणं आहे पिल्लं जाताना ना ह्याच्यातूनच वजन करून नेते ते. आणि इथं खोट आहे. इथं आमचे सासरे म्हणजे पिल्लं वगैरे आली ना तर इथं झोपतात येऊन. इथं तसमय बसलेलं त्याचं चाललेलं मला मोबाईल दे म्हणून. नंतर इथं फॅन आहे मीटर आहे. फॅन पण आहे गरमीच्या दिवसात. पिल्लांना गरम झालं तर फॅन पण लावतात. त्यावरनं हे आलं ते वैरण घेऊन त्यांनी कुट्टा करायला चालू केलेली. आता घरी जायचं होतं ना नंतर ना धार काढायला घेतली. म्हणून त्यांना मी म्हटलं मला पण धार काढायला शिकवा की. तर ते म्हटलं काढ धार मी आहे. ती म्हस आमची गरीब आहे म्हणून मला ना लय भीती वाटत होती त्या म्हशीची. तिचं डोळं बघूनच मी घाबरत होते. बघू शकते तुम्ही. मला लय भीती वाटली होती. पाणी मारताना सुद्धा मारू का नको करत ते म्हणलेत नाही काय करत. पण गरीब आहे खरंच म्हस. दुसरी म्हस असते ना कधीच उड्या मारल्या असत्या. मी मला निघतच नव्हतं. मी दाबते तरी येणंच झाले दूध. पुन्हा ते मी थोडंसं जोरानं दाबलं थोडंसं यायला लागलं. नंतर ना ते मी थोडंसं काढलं. नंतर ना ते बसले ते सरळ साईडला. म्हटलं ते माझं मी काढतो. नंतर त्यांनी खाली मला किती घाबरते बघा. मी पहिल्यांदाच बसल्यानं मी आयुष्यात पहिल्यांदाच अशी म्हशी बसलेली आहे. खरंच तर लय भीती वाटते. त्या टायमिंगला मलाच माहिती किती भीती वाटत होती मला ते. नंतर ना कसं काढते बघा. नंतर ना मी उठली आणि नंतर ना ते बघा किती फास्ट काढते ते. त्यांना सवय असते ना. माणसांची ताकद पण जास्त असते. आपल्याला एवढं नाही जमत. काढतात काय बायका
पण आपल्याला सवय नसल्यामुळं आपल्याला तसं होत होतं काय माहीत नाही. नंतर त्यांनी कणकण काढलं. तसं मी बघा मागं कसं पप्पाच्या सारखं मागं असतो. पप्पा म्हणले किटली आण की लगेच किटली जाऊन घेऊन आलाय. म्हस बघा की दुसऱ्या म्हशी असत्या तर कवाच इतकी माणसांचा कालवा चालू आहे पण गपचूप शांत उभी राहिल्या. तसमेला म्हणतो तर पे दूध, तसमे म्हणतो तर द्या मला दूध प्यायला. नंतर त्याला एक घोट पाजला. कसं लागते ते छान लागते म्हणतो याला. ते म्हणतो नको बाबा कशाला कच्चं दूध पाजायचं, काय तर होईल बाळा पोराला म्हणून नाही त्यांनी पाजलं. नंतर धार वगैरे काढली. तसं महिला म्हणत होतं काढ धार तू काढ, तुला शिकवतो म्हणत होतं. नंतर इकडे धार काढायचं चालू. पुन्हा तसं गेला बाबांकडे. बाबांची चाललेली वैरण आणायची शेरडांसाठी, तर ते गेलाय मदतीला. आता तिथनं मला सांगतोय मम्मी मी मदत करतोय बाबाची, संपली वैरण. किती छान वाटतं ना असं कवा तर गेलं तर किती छान वाटतं. नंतर रानात नंतर आम्ही सगळं आवरलं. पुन्हा धार वगैरे त्यांची झाली की पुन्हा आम्ही सगळं आवरून आलो घरी. घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे केला. प्रांशुला पुस्तक वाचायला लावलं. ती पण आली होती क्लासवरनं. तिने पुस्तक वाचलं. नंतर आम्ही पण बसली होती. नंतर मी पूजा वगैरे ती वाचून झाली की नंतर मी हळदी कुंकू लावून नैवेद्य वगैरे दाखवला. आरती वगैरे केली आणि नंतर नैवेद्य वगैरे दाखवला असे संपली आमची पूजा. पुढे बघा आरती करते मी. तसं आमचा टाळ वाजवत. आरती झाली. सगळ्यांनी आशीर्वाद घेतला. मुलाही पाया पडली. बघा मी म्हणली होती की नाही आमची रांगोळी संध्याकाळपर्यंत राहणार नाही तर कशी झाली बघा. नंतर जेवण आवरली. मी रानातून भाजी आणली होती ना त्याची कांद्याची, ती जी भाजी केली होती. भाजी, पावट्याचं कालवण, शिरा, शिकरण असं केलं होतं. नंतर नैवेद्य वगैरे दाखवला. असं संपला आजचा दिवस. चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.